हॅलो, हाय, नमस्कार. मी अमृता तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत करत आहे. तर आजचा व्लॉग दुपारच्या वेळी सुरू केलाय आणि माझा अवतार जो आहे ना त्याच्याकडे जाऊ नका, कारण खूप बेकार झालाय मला पण माहिती. आणि घरात क्लिनिंग चालू आहे. आज बेडरूमची डीप क्लिनिंग केली. ते काय मी व्लॉग मध्ये दाखवलं नाही, कारण ते तर रोजच आहे आपलं म्हणून. आणि मग आता दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या जेवणाची तयारी 12:30 नंतर चालू केलेली आहे. आणि बेडरूमची छान क्लिनिंग केली, कारण आता पाऊस तोंडावर आलाय आणि पावसाळ्यात काय क्लिनिंग वगैरे करायला जमत नाही आणि ते म्हणजे चांगलं पण वाटत नाही. एकतर कचकच कचकच सगळं ओलं ओलं असतं आणि त्यातमध्ये कुठं क्लिनिंग वगैरे काढायची. म्हणून किचन झालं होतं आणि मग बेडरूम बाकी होतं, म्हणून मग बेडरूमचं काढून घेतलं आणि थोडंसं हॉल मधलं पण बाकी येतं, ते तर काय होऊन जाईल. आणि वरची क्लिनिंग तर मी एवढं काय वरती नसतं, बंदच राहतं त्याच्यामुळं, पण थोडंफार करायचंय मला. ते चालता बोलता करून घेईल, असंच मूड झाला की ते होऊन जातं. मग काही नाही, त्याचं एवढं 1-2 तासाचं काम आहे. आणि हॉलमधलं थोडंसं बाकी आहे. त्याच्यानंतर मुलांचं स्कूलचं सगळं शॉपिंग बाकी आहे. बुक्स वगैरे आणायच्या, नोटबुक आणायच्या, कव्हर लावायचे, स्टिकर लावायचे. आपल्या वेळी असं काही नव्हतं. आपल्याला म्हणजे आपल्या आई बापाला काही टेन्शन नाही राहायचं, पण आता तसं नाही. सगळं टेन्शन आपल्यालाच आहे. सगळ्या गोष्टी, युनिफॉर्म, शूज, सॉक्स पासून सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्या. परत पावसाळा येतोय म्हणजे रेनकोट आहे, नाही आहे, छत्र्या बित्र्या, टिफिन, पाण्याची बॉटल, सगळ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळं म्हटलं का ह्या महिन्यात जूनच्या अगोदर ऍटलिस्ट घरातली तरी सगळी कामं व्हायला पाहिजेत, म्हणजे पुढची कामं पण सगळी वेळेत होतील आणि स्कूल चालू व्हायच्या आधी सगळं काही होऊन जाईल. कारण शाळा चालू झाल्यानंतर खूप जास्त बिझी शेड्यूल असतं, नंतर काही या गोष्टींना टाइम भेटत नाही. आणि आता दुपारच्या वेळी मी बनवते जेवणात डोसा. तर सकाळी आम्ही चहा चपाती खाल्ली होती आणि बिस्किट खाल्लं होतं, तर आता दुपारी डोसा बनवते. हे डोशाचं बॅटर आहे छानसं, आणि भाजी केलेली आहे बटाट्याची. सांबर आणि चटणी काही करत नाही, कारण आता खूप दमून गेलेली आहे मी आणि आम्ही चौघच आहे खायला, तर चालतं मग. आणि आज बनवायचा आहे मला मुरांबा. तर मुरांबा बनवण्यासाठी आंबे घ्यायला सुद्धा जायचंय, पण आता दुपारच्या वेळी मार्केट बंद असतं, तर आंबे घ्यायला 4च्या नंतर जाईल आणि मुरांबा आजच बनवणार आहे. तर माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुरांबा बनवा. कसा झाला ते मला सांगा, नक्की नक्की सांगा. कारण मी बऱ्याचपैकी ना इथं गुजरातमध्ये राहते, त्याच्यामुळं, आणि मी 13 वर्षापासून, माझ्या सासूबाईंचं तर पूर्ण आयुष्यच इथं गेलं, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इकडच्या पद्धतीने करते आणि मला तरी ते आवडायला लागल्यात आता. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील, कारण इकडचे जे लोक आहेत ना गुजराती, ते खूप जास्त आचार, चुंदा बिंदा हे सगळं खूप जास्त खातात. म्हणून थोडंसं मी पण त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते आणि आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना खूप जास्त आवडतं. तर त्याच्यामुळं हा व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, लाईक करायला विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू. आणि ही माझी आवडती शेगडी, जे की खूप जुनी आहे, एकदम अँटिक आहे, कारण मला जुन्या वस्तू फार आवडतात. म्हणून मी हिला 2-4 महिन्यातून 400-500 रुपये घालवते रिपेरिंग साठी आणि हीच वापरते. तर ही बटन तुटलेलं आहे हिचं, तुम्ही बघू शकता, तरी पण चालू आहे. आता हिला एक दिवशी रिपेअर करायला घेऊन जावं लागणार आहे, कारण खराब झालीये जरा, म्हणून. तर आता मी डोश्याची तयारी करते. पॅन ठेवलेला आहे मस्तपैकी, आपलं बॅटर रेडी आहे आणि भाजी बनवलेली. भाजी तर दीदींनी बनवलेली, थोडीशी आगळी वेगळी त्यांच्या स्टाईलने. कधी कधी आपल्याला पण आपल्या हाताचं खाऊन खाऊन बोर होतं, म्हणून म्हटलं ठीक आहे तुम्ही बनवा. आणि तर तूप सुद्धा बनवायचे. मी मलाई काढून ठेवलेली. मलाई याला दही म्हणत नाही, मी मलाई म्हणते, कारण याच्यात मी दही टाकलेलं नाहीये, फक्त साई काढून साठवून ठेवलेली. तर मग आता सगळ्यात आधी डोसे बनवतो, खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर तूप बनवतो. तर इथं डोसा केलाय मी आणि पहिला डोसा माझा नेहमी तुटूनच जातो. तर पहिला डोसा बघा, तुम्ही बघू शकता कशी कंडिशन आहे याची. हा पूर्ण तुटलेला आहे, पण काय फरक पडत नाही, जाळी छान पडलेली आहे आणि पातळ असा छान झालेला आहे. कारण तवा सुद्धा माझा तेवढा चांगला नाहीये, खराबच झालेला आहे हा डोशाचा पॅन, त्याच्यामुळे मी जास्त काही अपेक्षा नाही करू शकत. आणि इकडे ही बटाट्याची भाजी रेडी आहे. आता गरम गरम डोसे आणि भाजी असा ताव मारून घेतो आणि नंतर मी व्लॉग कंटिन्यू करते. तर आता मी चालले मार्केटमध्ये कैऱ्या आणायला, म्हणजे आंबे आणायला लोणच्यासाठी, आणि आपल्याला मुरांब्यासाठी लागणार आहेत ते आंबे घ्यायला चालले मार्केटमध्ये. आणि नंतर त्याला आणून पुढची प्रोसेस करणार आहे. ते कसं ते मी तुम्हाला दाखवते, त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. आणि गरमी म्हणाल तर अंकलेश्वरला भयंकर गरमी आहे, घामाच्या धारा लागलेल्या आहेत. पावडर बिवडर लावण्याचा प्रश्नच येत नाही, कारण लावलं तर 1 मिनिट पण राहत नाही आणि उलट ते चिपकून बसतं. हे आहे अंकलेश्वरचं JIDC मार्केट, म्हणजे JIDCतलं सब्जी मार्केट, भाजी मार्केट. दुसरी पण 1-2 ठिकाणी खूप सारे मार्केट आहेत, पण ते दूर पडतात आणि हे मला जवळ पडतं. तर मग इथं ना दुपारच्या वेळी बंद राहतं आणि संध्याकाळी आणि सकाळी चालू राहतं हे.
कारण जास्त तर बायका सायंकाळच्या वेळेस बाहेर निघतात भाजीपाला वगैरे घ्यायला. आणि आता उन्हाळा असल्यामुळं तर कसं होतं ना, कोणी दिवसा एवढं बाहेर निघत नाही. तर इथं बघू शकता तुम्ही लोणच्याचे जे आंबे आहेत ना, त्या आंब्याच्या तिथं कशी बायकांची गर्दी लागून राहिलेली. तर इकडं सिस्टम भारी आहे, एक आंबे कट पण करून देतात, विकत घ्यायचे आणि तिथूनच कट करून घेऊन घ्यायचे. तर इथं लाईन लागलेली आहे आंबे कट करून घ्यायला. तर मी आंबे विकत घेतले, हा राजापुरी आंबा विकत घेतला मी, 60-70 रुपये किलो भेटला. त्यामध्ये ते कट पण करून देतात याप्रमाणे. तर इथं 3-4 बायका माझ्या आधीच उभ्या आहेत आंबे कट करून घ्यायला. आणि हे मस्त फोडी करून देत आहे आपल्याप्रमाणे. नंतर आपण त्याला बारीक मोठ्या करून घ्यायच्या आणि आंबे कट. ही राजापुरी कैरी आहे. तर गुजरातमध्ये लोणचं आणि मुरांबा हे राजापुरीचाच बनवतात. म्हणजे राजापुरी ही असा मोठा आंबा आहे, तो जाड एकदम 500 म्हणजे अर्धा किलोमध्ये एकच बसतो असं काहीतरी. मग हे मी मुरांब्यासाठी आणलेले आंबे, याला ना असे 2 काप करून आणले. मग आता हा एवढा मोठा आंबा मला असा खिचता आला नसता, म्हणून मी याचे 2 भाग केलेले. ते आता ह्याला धुवून घेते वरून छानपैकी असं, आणि नंतर मग ह्याला खिसून घेते छान. आणि वरची साल सुद्धा काढायची आपल्याला आणि त्याच्यानंतर खिसून घ्यायचे. तर हे राजापुरी आंबे मी 2 किलो आणलेत आपल्याला मुरांब्यासाठी. कारण लोणचं तर मला अर्धाच किलोचं करायचे, कारण लोणचं कोणी तेवढं खात नाही. पण कसं होतं ना, कधीतरी खायची इच्छा होते लोणचं, कधीतरी म्हणजे कधीतरी खूप दिवसातून. डेली काही जास्त लोणचं वगैरे खात नाहीत आम्ही. म्हणून मग हे आंबे मी आणलेले तर मुरांबा बनवण्यासाठी. चुंदा म्हणतात त्याला गुजरातीमध्ये, म्हणजे गुजराती लोक चुंदा म्हणतात मुरांब्याला, आपल्याकडे मुरांबा म्हणतात मराठीमध्ये. तर ह्या राजापुरी आंब्याचा आपल्याला बनवायचा आहे मुरांबा. तर आता सायंकाळच्या वेळी जाऊन बाहेर मी आंबे वगैरे घेऊन आले. पण आल्यानंतर मग रात्रीची कामं, स्वयंपाक, चहा पाणी झालं. नंतर स्वयंपाक झाला, जेवणं खावणं, भांडे कुंडे झाले, किचन आवरून झालं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या शेवटी बसलेली या कैऱ्या घेऊन साफसूफ करत, कारण ह्या आणल्या होत्या तर मला आत्ताच हे साफ करणं गरजेचं आहे. त्यातल्या बिया काढल्या वरून त्याला पुसून घेतलं व्यवस्थित, कारण त्या धुतलेल्या नव्हत्या, तशाच त्यांनी कट करून दिल्या होत्या. आणि मग असं पण हे आंबे म्हणजे पिकलेले आंबे नसल्यामुळे ह्याच्यावरती काही औषधं असतील असे मला वाटत नाही. तरीसुद्धा एक कापड थोडंसं ओलं करून त्याला आतून स्वच्छ करून घेतलं आणि बाहेरून छानपैकी